नमस्कार मैत्रिणींनो, माझं नाव योगिता ठाळकर आणि तुम्ही बघत आहात योगिता आशा स्वयंसेविका या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी आजच्या या व्हिडिओमध्ये HbNc हा फॉर्म आहे, हा कशा प्रकारे भरायचा याबद्दल मी सांगणार आहे. आणि HbNc त्याला दुसरं मराठीमध्ये म्हणतात नवजात बालकाची ग्रहस्तरावर घ्यावयाची काळजी. हा फॉर्म असतो तो आपण मातेच्या घरी जाऊन भरायचा असतो. जेव्हा माता डिलेवरी झाली त्याच्यानंतर मातेला 2 किंवा 3 दिवसानंतर जेव्हा डिस्चार्ज दिला जातो त्यानंतर माता घरी येते. त्या दरम्यान आपण बाळाची भेट घेतो, मातेची भेट घेतो, तेव्हा आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे. हा फॉर्म आपण भरतो त्यासोबतच आपली जी HbNcची किट असते ती पण आपण सोबत घेऊन जायची असते. आपण बाळाला त्यावेळेस आपल्या ज्या वस्तू असतात ज्या किटमध्ये त्यामध्ये त्या सगळ्या वस्तूंचा वापर करून बाळाचं तपासणी करून घ्यायची आहे. आणि ती तपासणी आपण ह्या फॉर्ममध्ये भरायची आहे. ती कशा प्रकारे भरायची तर चला आपण बघूया, सुरुवात करूया. हा फॉर्म कशा प्रकारे भरायचा चला तर. सर्वप्रथम इथे नवजात शिशूची पहिली तपासणी ही तिथे तपासणी दिलेली आहे. तर चला आपण इथे बघूया. जन्मानंतर 1 तासाने किंवा जास्तीत जास्त 6 तासात तपासणी करावी. जर जन्माच्या दिवशी आशा उपस्थित नसेल तर पहिल्या भेटीच्या दिवशी फॉर्म भरावा व त्याची तारीख टाकावी. ग्रहभेटीची तारीख, आपण इथे ग्रहभेटीची तारीख लिहायची आहे. आपण डिलेवरी झाल्यानंतर इथे जेव्हा भेटायला जाणार आहोत त्या दिवशीची तारीख टाकायची आहे. आणि इथे जन्मानंतर पहिली भेट म्हणजे ही आणि ही एकच तारीख येणार आहे. बाळ जिवंत आहे का, होय नाही, नसल्यास मृत्यूची दिनांक व वेळ लिहा. या ठिकाणी आपण मृत्यू झाला असेल तर होय लिहायचं आणि त्याची तारीख लिहायची आहे. आणि जर नसेल तर मग इथे नाही लिहायचं. आणि हे पर्यवेक्षक म्हणजे गटप्रवर्तक आपल्या ह्या BFसाठी असतो. ह्या कॉलममध्ये आपण काहीच करायचं नाही. हे त्यांच्या प्रकारे ते माहिती भरतील, आपण ह्यामध्येच माहिती भरायची आहे. तर चला आपण बघूया. नंतर जर शिशूचा नवजात मृत्यू असेल तर पुढे तपासणी करू नका, पण 1, 3, 7, 14, 21, 28, 42व्या दिवशी फॉर्मनुसार मातेची पूर्ण तपासणी करा. जर बालकाचा मृत्यू झाला तर आपण मातेची तपासणी आहे तो फॉर्म पूर्ण कंप्लीट भरून द्यायचा आहे. बाळ कमी दिवसाचे आहे का, असल्यास किती आठवड्यात मातेची प्रसूती झाली. काही बाळांचा लवकर जन्म होतो, म्हणजेच 7व्या महिन्यात होतो, त्याच्यामुळे आपण इथं तसं तारीख लिहायची आहे. प्रथम तपासणीची दिनांक तुम्ही बघू शकता. आपण इथे पहिली भेट दिलेली आहे तर तिथे आपण लिहिलेली आहे, म्हणून इथे आणि इथे सेम आले, मग इथे लिहायची गरज नाही आहे. आणि इथे वेळ म्हणजे आता बाळाचा जन्म सकाळी झालेला आहे का दुपारी, संध्याकाळी, रात्री, आपण त्यावर टिक करून अशा प्रकारे टिक करायची आहे. आणि इथे किती वाजून, आता समजा 3:03 आहे, मग आपण इथे 3 वाजून नाही तर 30 मिनिटांनी झालं असेल तर 30 मिनिटे असं या प्रकारे लिहायचं आहे. पुढे चौथं, माता जिवंत आहे का, होय नाही, नसल्यास मृत्यूचा दिनांक व वेळ लिहायचा. काही बालकांना जन्म झाल्यानंतर माता लगेचच मृत्यू होते, त्यामुळे आपण इथे तारीख लिहू शकतो. जर मातेचा मृत्यू झाला असेल तर मातेची तपासणी करू नका, पण 1, 3, 7, 14, 21, 28, 42 या दिवशी फॉर्मनुसार नवजात बालकाची पूर्ण तपासणी करा. आता इथे कसं लिहिलेलं आहे, मातेचा मृत्यू झाला तर बाळाची तपासणी आपण 42 दिवसपर्यंत कंप्लीट करायचं आहे. आणि हा फॉर्म आपल्या BFकडे जमा करायचा आहे. पहिले इथं दिलं होतं बालकाचा मृत्यू झाला असेल तर मातेची पूर्ण 42 दिवसापर्यंत भेट करायची आहे. त्याच्यानंतर आपण इथे बघूया, मातेला खालीलपैकी कोणती अडचण आली का, आली असेल तर होय लिहायचं किंवा नाही. म्हणजेच आपल्या आता गरोदरपणामध्ये खूप अडीअडचणी असतात, तुम्हाला माहितीच असेल. फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला मी सांगते, मातेला अडचणी म्हणजे बाळ असं आडवं आहे का, परत अजून बाळाला सिझर म्हणजे आडवं असेल तर नॉर्मल डिलिव्हरी होत नाही.
मग त्या प्रमाणामध्ये आपण डॉक्टर शक्यता सीझर करण्याचं हे करतात. त्याच्यामुळे आपण इथे आता नॉर्मल असेल, आपण नॉर्मल म्हणजे नाही, अडचण नाही झालेली आहे. जर सीझर झालं असेल तर इथं होय लिहू आपण. पुढे अत्याधिक रक्तस्राव, होय नाही. जर रक्तस्राव खूप जास्त प्रमाणात असेल तर इथे होय लिहायचं. बेशुद्ध झटके म्हणजे आता मातेला म्हणजे झटके येत असतील तर आपण इथं होय लिहायचं, आणि नसेल येत तर मग नाही लिहायचं. शिशूच्या जन्मानंतर प्रथम आहाराच्या रूपात शिशूला काय दिले गेले? शिशूच्या जन्मानंतर आता शिशूला आपण जन्म झाल्यावर दूधच देतो, मग इथे लिहायचं दूध, एवढं लिहिलं तरी चालेल. शिशूला प्रथम किती वाजता स्तनपान दिले गेले? आता बाळाला जन्मानंतर आपण मातेला कसं सीझर असल्यामुळे आपण थोडं उशिरा मातेला दूध येतं नाही येत, परत अजून आपण नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर अर्धा तासाने मातेला दूध येण्यास हे सुरुवात होते. त्यामुळे आपण इथे किती वाजून किती मिनिटांनी ते लिहायचं आहे. शिशु दूध कसे प्यायले? योग्य पर्याय खून करावी. सहजपणे, कमजोरपणे, स्तनपानाद्वारे दूध न पिता दूध चमच्याने प्यायले. स्तनपानाद्वारे व चमच्यानेही दूध प्यायले नाही. मग आपण इथे आता सहजपणे दूध पितो हेच करू शकतो आपण. जर माता नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर त्यामध्ये नॉर्मल म्हणजे सहजपणे येईल. पुढे मातेला स्तनपान देण्यास अडचण आली का? आता मातेला दूध नसेल तर आपण अडचण म्हणजे होय लिहू शकतो, आणि जर येत असेल दूध तर मग इथे आपण कोणतीच अडचण नाही, मग इथे नाही लिहू शकतो. होय आढळल्यास खालीलपैकी कोणते व्यंग दिसले? आता बालकामध्ये जन्मानंतर कोणत्या प्रकारचं व्यंग असेल तर इथे आपण लिहायचं आहे. व्यंग आढळल्यास आशाने शिशूला संदर्भित केले का? जर व्यंग नसेलच तर मग आपण इथेही नाही आणि इथे पण नाही लिहायचं आहे. आणि कोणत्या प्रकारचं जर बाळाचं जर जन्मताना अपंगत्व असेल तर तिथे आपण इथे होय लिहू शकतो, आणि इथे कोणतं आहे ते आपण लिहू शकतो, आणि तिथे संदर्भित म्हणजे आपण दवाखान्यामध्ये पाठवले का. पण आपण ऑलरेडी दवाखान्यामध्येच असल्यामुळे आपण इथे होयच लिहू शकतो. तपासा व विचारा. आता हे आहे म्हणजे प्रसूती घरी झाल्यावर. जर घरी झाली असेल तर आपण इथे भरायचं आहे आणि मग इकडे हे करायचं आहे. आणि जर घरी झाली नसेल तर इथे काहीच करायचं नाही. आपण 3, 7, 14, 21 हे आहे 42 पर्यंत एवढी माहिती आपण भरायची आहे. आशाच्या भेटीची तारीख. मग आपण इथे भेटी करायला जातो. आता 3रा दिवस म्हणजे बाळाचा समजा 2 तारखेला जन्म झाला. 2 तारखेला जन्म झाला त्याचा, तर मग 3, 4, 5 5व्या दिवशी आपली इथे तारीख येणार 3ऱ्या दिवसाची. मग आपण इथे ती तारीख टाकायची आणि इथे कॉलममध्ये होय नाही अशा प्रकारे लिहायचं. बाळ जिवंत आहे का? होय नाही. मग आपण इथे हो म्हणू शकतो किंवा नाही म्हणू शकतो. माता 24 तासात किती वेळा जेवण करते? इथे 4 वेळा जेवते की 5 वेळा जेवते ते टाकू शकतो आपण. रक्तस्राव एका दिवसात माता किती घड्या बदलते? आता तिला विचारायचं आपण का तुमच्या जास्त रक्त जाते का अंगावरून, 1-2 घड्या चेंज करत असेल तर आपण इथं त्याप्रमाणे लिहायचं आहे. नसेल जात तर इथे नाही लिहायचं आहे. इथे बाळंतपणानंतर शिशूला उबदार ठेवले जाते का? मातेच्या जवळ त्वचा संपर्क पद्धतीने ठेवणे, कपडे घालणे आणि व्यवस्थित गुंडाळून ठेवणे. हे इथे कंसात दिलेले आहेत. ह्या गोष्टी आपण करायच्या आहेत, पण ठेवते का नाही हे लक्ष द्यायचं. आणि इथे आपण ही कृती करायची आहे, व्यवस्थित गुंडाळून द्यायचं आहे. आणि इथे होय किंवा नाही. आपण जर नाही गुंडाळलं तर नाही, आणि आपण ही कृती केलीच तर मग इथे हो येऊ शकतं. इथे पर्यवेक्षकाची तपासणी. हे कॉलम आणि हा कॉलम, आपण ह्या दोन्ही कॉलममध्ये काहीच लिहायचं नाही आहे. आपल्याला फक्त एवढी माहिती विचारलेली आहे तीच माहिती आपण भरायची आहे. शिशूला व्यवस्थितरित्या स्तनपान केले जाते का? भूक लागेल तेव्हा किंवा 24 तासातून कमीत कमी 10 ते 12 वेळा. आपल्याला आता 3ऱ्या भेटीची आहे म्हणून मी 3ऱ्याच भेटीचं लिहिते. आता तुम्ही बघू शकता बाळाला दूध किती वेळा दिले जाते, कसं दिले जाते आपण लिहायचं. मग बाळ किती वेळा स्तनपान करतो आपण इथे 10 ते 12 वेळा लिहायचं आहे. शिशू सतत रडत राहतो का? किंवा दिवसातून 6 पेक्षा कमी वेळा लघवी करतो का?
आता सतत रडत असेल तर इथे होय लिहायचं आहे. आणि जर जास्तच कशामुळे रडतोय, काय एक प्रॉब्लेम आपण बघायचा आणि त्याला संदर्भित करायचं आहे. तर संदर्भित करू शकतो आपण. पुढे दिलेली आहे मातेची तपासणी. मातेचे तापमान मोजा व नोंद करा. कोणत्याही एका पद्धतीने आपण मातेचं आता तापमान मोजायचं आहे तर आपण याच्यामध्ये मोजू शकतो. आपण हे मातेच्या काखेत ठेवायचं आहे आणि त्याच्यावर जे येईल ते आपण ह्या ठिकाणी लिहायचं आहे. म्हणजे आपल्याला तिसरी भेट आहे तर तिसरी भेटमध्ये आपण लिहून घ्यायचं आहे. इथे होय असल्यास अडचण लिहा. जर मातेला काही अडचण असेल तर आपण इथे होय किंवा नाही लिहू शकतो. बाळाची पहिली तपासणी. तुम्हाला सांगितलं तसं ह्या कॉलममध्ये आपण भरायचं आणि इकडे आपण काही करायचं नाही आहे. तर शिशूच्या थर्मामीटरने तापमान पहा. काखेमध्ये आपण याच्यातून मोजू शकतो बाळाचं तापमान त्याच्या काखेमध्ये ठेवून आणि जे येईल ते आपण या ठिकाणी लिहायचं आहे. नंतर इथे डोळे सामान्य. काही बाळांचे तिरके डोळे असतात, मग आपण इथे होय नाही त्याप्रमाणे लिहायचं आहे. डोळ्यातून पू वाहत आहे का किंवा सूज आहे का. आता पू असेल आता डोळ्यामध्ये तर आपण इथे होय लिहायचं आहे. डोळ्याला सूज आहे का ते पण लिहायचं आहे. नाभी. नाळेतून रक्त निघत आहे का. बाळाची नाळ व्यवस्थित जर म्हणजे आपण कसं हातातून थोडंफार बाळाला नाळेला पण हाल लागतो, त्याच्यामुळे रक्त येते की नाही ते आपण बघायचं आहे. इथे त्याप्रमाणे होय किंवा नाही लिहायचं आहे. जर प्रश्न क्रमांक 3 मध्ये होय असल्यास तर आशा आरोग्य सेविका TBF यांनी नाळेला स्वच्छ दोऱ्याने परत बांधावे. आपण नाळ व्यवस्थित आहे का नाही बघितल्यानंतर ते व्यवस्थित त्यांना फिट म्हणजे तो जो चिमटा असतो तो व्यवस्थित हे टाईट करून द्यायचा आहे. आणि तुम्हाला नसेलच जमत तर आपण डॉक्टरांकडे संदर्भित करू शकतो. वजन. आपण ज्या वेळेस भेटीला जातो त्यावेळेस बाळाचं वजन घ्यायचं आहे आणि ते वजन काटा आपल्याकडे असतोच. आपण झोळीमध्ये ठेवून वजन घेतो, तर इथे त्याप्रमाणे वजन जे असेल ते लिहायचं आहे. वजन काट्याचा रंग. तुम्ही माझा जो व्हिडिओ बघितला असेल त्याच्यामध्ये मी काट्याचं कोणतं वजन घेताना कोणते कोणते रंग असतात त्याबद्दल मी सांगितलं आहे. जेव्हा वजन घेतो आपण त्यावेळेस 3 रंग असतात, व्हाईट, लाल आणि पिवळा. ह्या तिन्ही प्रकारे कोणत्यामध्ये वजन आले बाळाचं इथे आपण लिहायचं असतं. नवजात शिशूमध्ये खालीलपैकी लक्षणे आढळल्यास नमूद करा. हातपाय लुळे आहेत का. नाही. दूध कमी पीत आहे किंवा बंद केले आहे का. आपण इथे नाही. बाळ व्यवस्थित दूध पितं म्हणून आपण नाहीच लिहायचं आहे. खूप हळूवार रडत आहे की रडणे बंद केले आहे, जे असेल ते आपण बाळाकडे बघून लिहायचं आहे. नंतर इथे नवजात बालकाची नियमित काळजी. खालील कृती केली का. इथे आपण ह्या आहेत, हे 3 आहेत पर्याय, आपण त्याच्यामध्ये बघू शकतो. नवजात बालकास कोरडे केले का. कोरडे केले म्हणून आपण या ठिकाणी होय येईल. आणि नवजात बालकास उबदार ठेवणे, आंघोळ घालणे, नवजात बालकास कपड्यात गुंडाळणे, मातेजवळ ठेवणे ह्या गोष्टी केल्या असेल तर आपण इथे होय लिहायचं. नवजात बालकास निव्वळ आईचे दूध पाजले का. त्यामध्ये आपण कशा प्रकारे दिले ते विचारायचं आणि इथे लिहायचं आहे. शिशूमध्ये काही व्यंग दिसत आहे का. योग्य पर्यायी खूण करावी. आता विचारलेलं आहे त्यांनी त्या प्रकारे बघायचं बाळाकडे आणि आपण टिक मार्क करायची. हातपाय वाकडे झालेत. नाही. फाटलेले दुभंगलेले ओठ. नाही. मानेवर किंवा पाठीवर गाठी. जर अन्य याच्यात असेल तर आपण इथं इतर लिहू शकतो. त्याच्यानंतर आपण मातेला विचारायचं आहे काही, नाहीतर आपण आपल्या डोळ्यांनी व्यवस्थित बाळाचे हातपाय व्यवस्थित आहे का नाही ते बघायचं आहे आणि मग इथे जे असेल ते लिहायचं आहे. जर तापमान 99 पेक्षा जास्त ताप असेल तर जंतुसंसर्गाची लक्षणे आहेत का ते बघा. जर लक्षणे नसतील तर पॅरासिटामॉल औषध द्या व जवळच्या आरोग्य केंद्रात पाठवा. जर बाळाला पहिल्या दिवसापासून कावीळ झाला असेल किंवा जन्मानंतर 14 दिवसांपेक्षा जास्त कावीळ असेल तर विशेष नवजात बालकाची काळजी
जिल्हा रुग्णालय येथे संदर्भित करा. हे आपल्यासाठी आहे. आपण वाचायचं आहे आणि बाळाच्या चेहऱ्याकडे बघायचं. त्याला कावीळ झालेली आहे का नाही डोळ्यांवर कळतं ते. त्याप्रकारे आपण संदर्भित करू शकतो. डोळ्यात किंवा त्वचेचे पिवळेपणा, कावीळ. आपण तिसऱ्या दिवशीची भेट भेटतो. इथे लिहायचं आहे कावीळ आहे किंवा नाही तसं लिहायचं आहे. बाळाला BCG लस मिळाली का? मातेचं जे लसीकरणाचं पुस्तक असतं त्यामध्ये आपण बघायचं आहे. लस दिली असेल तर इथे होय लिहायचं आणि नसेल तर नाही. बाळाला पोलिओची लस मिळाली का? हिपॅटायटिसची लस. ह्या 3 असतात लस. तुम्ही बघू शकता हे बाळाच्या ज्या लसी आहेत ते आपण लसीकरणाचं कार्ड आहे ते मातेच्या बघायचं आणि त्याच्यावरून आपण इथे होय किंवा नाही लिहायचं आहे. नंतर माता व नवजात बालकाचा संदर्भ सेवा. नवजात बालकाला संदर्भित केले का? होय किंवा नाही. ते होय असेल तर होय. जर केले असेल तर तारीख, कारण व संस्थेचे नाव आपण एवढ्या छोट्या बॉक्समध्ये लिहायचं आहे. नंतर मातेला संदर्भित केले का? होय नाही. जर केलं असेल तर केले आणि इथे बालकाचं इथे मातेचं म्हणजे तिला काही त्रास असेल तर त्यानुसार आहे ते. जंतू संसर्ग निदानाचे प्रपत्र. खालील जंतू संसर्गाचे लक्षणे बघा. असल्यास होय किंवा नाही लिहा. भेटीची तारीख. आपण तिसऱ्या भेटीला जातो म्हणजे जी पहिली लिहिलेली आहे तीच तारीख येणार आणि विचारा तपासा. आपण जे पहिली भेटीला जातो ती तिसरी भेट शेवटपर्यंत भरायची आहे. म्हणजे 4, 5, 6 पानांचं आहे ते. तसं पूर्ण माहिती लिहायची आहे. दुर्गंधयुक्त स्राव आणि 100 डिग्री फॅरनहाईट 36 म्हणजे आपण ज्याच्यामध्ये तपासतो त्याच्यामध्ये 36 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त ताप आहे का? होय किंवा नाही. माता असंबद्ध बोलत आहे का? किंवा तिला झटके येत आहेत का? इथे होय का नाही ते लिहायचं आहे. प्रसूतीनंतर मातेला दूध येत नाही किंवा दूध कमी येत असे सांगते. मातेला काय वाटते? तिला काय वाटत असेल ते ती आपण विचारायचं आहे. तुला काय वाटतं? दूध येत नाही. मग तू पेज वगैरे प्यायची. त्याच्यानंतर तुला हळूहळू दूध तयार येईल. आपण असं या प्रकारे तिला समजवायचं आहे. स्तनाग्राला चिरा पडणे, दुखणे किंवा स्तनात गाठ आहे का? आपण बघायचं आणि लिहायचं आहे. तिला सांगायचं तुझ्या स्तनाला त्रास काय होतोय का विचारायचं आहे तिला. नवजात बालकाची तपासणी. बाळाला तपासण्यापूर्वी आशाने हात साबण व पाण्याने स्वच्छ धुवावेत. डोळे सुजलेले आहेत का किंवा पुने भरलेले आहेत का? आपण इथे काय असेल ते लिहायचं आहे आणि हे आपण वाचायचं आणि मातेला सांगायचं आहे. वजन बाळाचं जे असेल ते लिहायचं आहे. शिशूचे तापमान मोजा. तुम्हाला सांगितलं तसं आपल्याकडे थर्मामीटरचं टेम्परेचर आहे त्याप्रमाणे आपण जे असेल ते इथे लिहायचं आहे. सर्व हातपाय लोळे आहेत का? होय किंवा नाही. बाळाच्या पायाकडे बघायचं आपण जे असेल ते लिहायचं आहे. दूध कमी पित आहे का? बंद केले आहे का? जे असेल ते बघायचं, विचारायचं मातेला आणि लिहायचं आहे. खूप हळूवार रडत आहे का? रडणे बंद केले आहे का? आपण जे ते पहिले फर्स्ट पेजवर बघितलं तेच आहेत. थोडंफार वेगळे असेल प्रश्न. पोट फुगून येणे अथवा मातेची तक्रार की बाळ वारंवार उलटी करतो. मातेची तक्रार की वारंवार बाळ थंड पडते. बाळाचे तापमान कमी होते. 99 डिग्री सेल्सिअसपेक्षा तापमान जास्त. होय किंवा नाही. छाती आत ओढली जाणे. होय किंवा नाही. बाळाला जर खूप श्वास घ्यायला त्रास होत असेल तर बाळाची छाती आत ओढली जाते. श्वसनाचा दर 60 प्रति मिनिट पेक्षा जास्त. होय किंवा नाही. श्वसनाचा दर आपण बाळाच्या छातीकडे लक्ष ठेवायचं. वरती खालती श्वास घेतो त्याप्रमाणे एका मिनिटात किती ते इथे आपण लिहायचं आहे. नाळेत पू होणे. होय किंवा नाही. नाळेत आता पू असेल तर आपण लिहायचं आहे. ही माहिती आपण वाचून घ्यायची आहे आणि आपण ती मातेला सांगायची आहे. पर्यवेक्षकाची नोंद. अपूर्ण काम, चुकीचे काम, चुकीचा रेकॉर्ड हे पर्यवेक्षकांसाठी आहे. फक्त आपण इथे आशेचे नाव लिहायचं आहे म्हणजे आपण जे असेल ते आणि इथे आपली सही येणार. हे सगळ्यात शेवटचं पेज आहे.
मातेच्या नवजात अर्भकाच्या भेटीसाठी ग्रहभेट कार्ड आशाने भरावयाचे व संदर्भ म्हणून जतन करावयाचे. गावाचे नाव. आता आपण ज्या मातेच्या घरी जाणार आहोत ती माता आपल्या गाव पाडा जे काय असेल ते नाव लिहायचं. उपकेंद्राचं नाव, तालुका, आईचे नाव लिहायचं म्हणजे जी माता आहे तिचे. वडिलांचे नाव म्हणजे ही वरती माहिती आहे ती तुम्ही बघू शकता. बाळाची जन्माची वेळ, वजन, दिनांक जे काय आहे ते भरावयाचं आहे आणि त्याच्यानंतर आपण इथे तीच माहिती पुन्हा उतरवायची आहे. इथे आणि इथे काहीच चेंज नाही आहे, जे आहे ते सेम आहे. अशा प्रकारे हा आपला HbNCचा फॉर्म आहे. जे काही तुम्हाला समजलं असेल, थोडक्यात तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे मी कसा भरायचा त्या प्रकारे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असंच माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा. थँक्यू.